नमस्कार. मी बापू सुकृत थोरात, राहणार शिरपूर. महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाकडून बनावट विद्यार्थी व शोध मोहीम करिता स्टुडंट अटेंडंट व्हेरिफिकेशन मोहीम राबवली जात असून आपल्या शिरपूर तालुक्यातील किसान विद्याप्रसारक संस्था येथील शाखांमध्ये विद्यार्थ्यांची फक्त 20% विद्यार्थी संख्या असताना 80% दाखवून लाखो रुपयाच्या अफार संस्था चालक यांनी शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने केलेला असून त्याची पटपडताळणी मोहीम ही गटविकास अधिकारी प्रदीप पवार साहेब व नीता सोनवणे गट शिक्षणाधिकारी यांनी पारदर्शकपणे राबवावी, यासाठी मी त्यांना निवेदन करतो की किसान विद्याप्रसारक संस्थेमध्ये यांच्या जेवढ्याही शाखा असतील शिरपूर तालुक्यात शहरात या शाखांमध्ये फक्त विद्यार्थी संख्या ही अल्प प्रमाणात असून ती मोठ्या प्रमाणात दाखवून लाखो रुपयाची लूट केलेली आहे. याच्या कठोर कारवाई झाली पाहिजे व पारदर्शकता आणली पाहिजे आणि शिक्षकांची देखील बोगस भरती केलेली आहे. विद्यार्थ्यांची संख्या जर कमी आहे, यांना तुकड्याची मान्यता कशी मिळाली, सूची कशी तयार झाली, यांना अप्रुव्हल कसं मिळालं, म्हणून यांनी बोगस गैरव्यवहार केलेला आहे. पोषण आहार मध्ये देखील यांनी बोगस गैरव्यवहार केलेला आहे. पोषण आहाराच्या अनुदान व इतर अनुदान मोठ्या प्रमाणावर संस्था चालकांनी लाटलेलं आहे. साधारण 2013 ते 2025 पर्यंत ही यांनी पटपडताळणी बोगस दाखवलेली आहे. मागील काळातील ही पटपडताळणी शोधण्यात यावी व मुलांचे अटेंडन्स, त्यांचे आधार कार्ड वगैरे, शाळा सोडल्याचे दाखले बोगस त्यांनी बनवून अटेंडन्स दाखवलेले आहे. तरी सर्व अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपण संस्था चालकांच्या यांना तापांना भूलतापांना बळी पडू नये आपण आणि पारदर्शकपणेच चौकशी करावी. अन्यथा आपण चौकशी व्यवस्थित न केल्यास मी नामदार हायकोर्ट संभाजीनगर येथे परत चौकशीसाठी अर्ज करेल, रिट पिटिशन दाखल करेल, याची संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. विनंती. धन्यवाद.